फक्त 7 दिवस लगातार तुम्ही हा 1 कप जर रोज सकाळी पिलात, तर तुमच्या 100 पेक्षाही जास्त बिमाऱ्या दूर पडतील. स्पेशली महिलांनी तर हा व्हिडिओ पूर्ण आवर्जून पहा. तुमच्या अनगिनत बिमाऱ्या सर्वांचा रामबाण उपाय फक्त हा 1 कप. पिता पिता खा किंवा खाता खाता प्या. अशीच आजची मस्त गोड पण बिना साखरेची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून बनवायला पाहिजे आणि खायला पाहिजे. घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच चालेल अशीच रेसिपी जी आपण अळीवापासून बनवूयात. आता अळीव तर याला काही भागात हळीव म्हणतात, आळीव म्हणतात, अळीव म्हणतात. या प्रकारच्या अशा ह्या बारीक बिया असतात बघा. कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे अगदी आरामात मिळतील. काजू बदामाचे लाडू बनवणे, मेथीचे लाडू बनवणे प्रत्येकाला जमत नाही आणि स्वस्तात आणि सोप्यात कमी वेळेत तुम्हाला जर खरोखर केस गळतीवरती उपाय लागत असेल, हिमोग्लोबिन शरीरामध्ये कमी असेल, रक्तदाब वाढलेला असेल, स्त्रियांची भरपूर अशी मासिक पाळीची तुम्हाला समस्या असतील, तर हा व्हिडिओ आणि हे अळीवाची खीर तुम्ही आवर्जून बनवा. स्वस्तात बनते, लवकर बनते, काही जास्त तामझाम करायची गरज नाही. दूध इथं आपल्याला आटवायचं नाही आहे, नुसतं हे गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथे दूध हे फक्त गरम करून घेतलं आणि इथे आपण आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आपल्याला. अगदी कमी मंद. दुधाला आटवायचं नाही. दूध कोणतंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं, पॅकेटचं कुठलंही घ्या. जे अळीव आपण इथे आता भिजत घातले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर आता अळीव भिजवताना तुम्ही दुधामध्ये भिजवू शकता किंवा मग पाण्यामध्ये. आपण इथे पाण्यामध्येच भिजवले होते. काही जण अळीवाला आधी तुपावरती भाजतात. मी लाडूची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तेव्हा आपण ते अळीव थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले होते. आज आपण नुसतं हे पाण्यातच भिजत घातलेले आहेत. तरीसुद्धा बघू शकता अजिबातही त्याचा लगदा झालेला नाही आहे. मस्त असे सुटसुटीत होतात बघा हे गरम दुधामध्ये गेले की. 2-3 चमचे आपण याच्यामध्ये हे भिजवलेले अळीव घातलेले आहेत. याचे लाडूसुद्धा अगदी पौष्टिक बनतात. एकदा बनवा आणि महिनाभर ते लाडू खराब होणार नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने लहान मुलांना आवडतील अशीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. अळीव हे पौष्टिक तेलबिया आहे. 100 ग्राम अळीवामध्ये तब्बल 100 मिलीग्राम आयर्न असतं. लोह, कॅल्शियम, फॉलेट अशा अनगिनत जीवनसत्व घटक पोषक अळीवामध्ये आढळतात. अळीव हे रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी तसेच अँटीऑक्सिडंट्स व रक्त शुद्ध करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे तरुणींसाठी आणि महिलांसाठी उपयुक्त ठरते. तर बघू शकता इथे आपण छान हे 1-2 मिनिटासाठी अळीव दुधासोबत शिजून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं जायफळ असं फ्रेश खिसून घालायचं. जायफळाची चव छान येते. आता या अळीवामध्ये आपण साखर घालणार नाही आहे या खिरीमध्ये. तर मग काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आता गरम दुधामध्ये जर गूळ घातला तर दूध फाटतं. म्हणून काय करायचं 5 मिनटं याला थंड होऊ द्यायचं. बघू शकता मी गॅस बंद केला आहे आणि आता फक्त 5 मिनटं वाट पाहूयात. हे छान असं थोडंसं कोमट झालं की नंतर आपण याची पुढची स्टेप बघूयात. बघू शकता व्यवस्थित याला थंडगार वगैरे नाही करायचं, नुसतं कोमट झालं की झालं. पण गरम उकळत्या दुधामध्ये जर गूळ घातला तर आपण सर्वजण जाणतोच की गूळ आणि दूध फाटतं. म्हणून खीर फाटू नये यासाठी ही स्पेशल टिप्स आहे बघा. थोडं थंड झालं आणि याच्यामध्ये मी गुळाची पावडर घातली. आता माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून ती घातली. तुम्ही आपला गूळ खिसून घातला तरीही चालेल. गूळ घातल्यामुळे या खिरीची पौष्टिकता आणखीनच वाढली. बघू शकता रंगसुद्धा सुंदर आलाय. गुळामुळे याला मस्त असा रंग येतो बघा. जणू काही आपण हे दूध खूप जास्त आटवलेलं आहे. आणि बघू शकता अप्रतिम पौष्टिक अशी अळीवाची खीर बनून तयार आहे. जी तुम्ही पिता पिता खाऊ शकता आणि खाता खाता पिऊ शकता. याच्यावरती आता ड्रायफ्रूट्सची पावडर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आपण नुसतं गार्निशिंगसाठी म्हणजे फोटो काढण्यासाठी सुंदर दिसावं यासाठी काही पिस्त्याचे काप याच्यावरती घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्सची पूड तुम्ही थोडीशी याच्यामध्ये घालू शकता. ही खीर फक्त तुम्ही 7 दिवस रोज सकाळी प्या. तुम्हाला याचे फायदे आपोआप समजतीलच. केस गळती असो, हिमोग्लोबिनची कमतरता असो किंवा स्किनवरती चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात त्यासुद्धा याने कमी होतात. किंवा महिलांचे मासिक पाळीविषयी काही समस्या असतील त्यासुद्धा याच्यापासून कमी व्हायला लागतात.
अळीव हे खूप जास्त आयुर्वेदिक असं एक बीज आहे जे डिलेव्हरीनंतर महिलांना शरीराची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा याची खीर किंवा लाडू बनवून दिल्या जातात. तुम्ही या पद्धतीने ही खीर एकदा नक्की बनवून बघा.